उर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो प्रभू श्री रामाचा महान भक्त व दूत मानला जातो। त्याचा जन्म माता अंजनी या वानरीच्या पोटी झाला होता व त्याचे पिता वानर राज केशरी होते, म्हणूनच हनुमानाला अंजनेय व केसरी नंदन हे नाव मिळालं। मारुती हा अतिशय ताकदवान महाबली होता। त्याला अनेक सिद्धी प्राप्त होत्या। एकदा लहान असताना त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली। ते बघून इंद्रासहित सर्व देवतांना काळजी वाटू लागली व सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने आपलं वज्र हनुमानाच्या दिशेने फेकलं। त्या प्रहाराने हनुमानाची हनुवटी वाकडी झाली, ज्यामुळे त्याला हनुमान हे नाव मिळालं। याच बरोबर देवांनी त्याला सर्व शक्तींचा विसर पडेल असा श्रापही दिला। मित्रांनो, या कथेतून आपण पाहिलं की हनुमान हा लहानपणापासूनच अतिशय शक्तिशाली होता, परंतु योग्य ज्ञान, समज व परिपक्वता अर्थात मॅच्युरिटी नसल्याने शक्तीचा व बळाचा त्याला योग्य वापर करता आला नाही व विचार न करता केलेल्या कार्यांमुळे त्याला काही काळासाठी आपली शक्ती देखील गमवावी लागली। यातून आपल्याला बोध मिळतो की प्रत्येकाने आपल्या शक्ती, बुद्धी, वाणीचा योग्य वापर करावा व विचार करूनच कार्य करावी। तसंच कोणतेही कार्य करण्या अगोदर त्याविषयी ज्ञान प्राप्त करावं व आपल्या कार्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ना याची देखील काळजी घ्यावी। अशा तऱ्हेने बुद्धीचा व शक्तीचा योग्य वापर करून काम केल्यास मनुष्याला जीवनात यश नक्की मिळतं। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा। हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।